परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पित्या, परत एक बार प्रभू तुझ्या वधस्तंभाच्या पायथ्याशी तू आम्हाला येण्याची संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू परमेश्वर पित्या, तो आम्हा पाप्यासाठी या जगामध्ये जन्म घेतलास, त्या वधस्तंभावर प्रभू परमेश्वर पित्या तू आमच्यासाठी बलिदान दिलंस. तुझ्या आमच्यासाठी प्रभू रक्ताची खंडणी भरलीस, आमच्या पापांची क्षमा केलीस, त्याबद्दल प्रभू आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू परमेश्वर पित्या, तुझ्या दुःख सहनाचं आज आम्ही स्मरण करणार आहोत. प्रभू माझ्या देवांची संपूर्ण भक्ती आराधना येणारं वचन प्रभू तू आशीर्वादित कर, आणि ही भक्ती चालवण्यासाठी प्रभू मला आणि ब्रदर राकेश लागणारी शक्ती, सामर्थ्य, धैर्य, ज्ञान होती आणि विशेषतः पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण प्रथम शास्त्रपाठ ऐकणार आहोत. आज कर्त्याने नेमलेला प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारामधून घेण्यात आलेला आहे आणि यशायाचा ग्रंथ याचा 53वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत. यशायाचा ग्रंथ याचा 53वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून प्रथम शास्त्रपाठास प्रारंभ होत आहे. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मांडलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ देखील, आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले, त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लिखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापले मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याचे हाल केले, तरी ते त्याने शोषिले. आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्याकडे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धर्मांताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिजे, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवेल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोराबरोबर विभाग देईल. तो बलवानाबरोबर मृत वाचून घेईल, कारण आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. येथे प्रथम शास्त्रपाठाची समाप्ती होत आहे. रोमकरास पत्र, पावलाचे रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आव्हान आहे. पावलाचे रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. परंतु देव आपणावरच्या सर्वांच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. शुभवर्तमान ऐकण्यासाठी आपण सर्वजण उभे राहूया.
प्रभो तुम्हासह असो. तुझ्या आत्म्यासोबत असो. लूक शुभवर्तमान याच्या 23व्या अध्यायामध्ये शुभवर्तमान आहे आणि त्याच्या 26व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होत आहे. येशूला वधस्तंभावर खिळतात. पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणी एक कुरणेकर शिमून शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लावला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लाविले. तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करीत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पहा, असे दिवस येतील की ज्यात वाण न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तने ही धन्य आहेत असे म्हणतील. त्या समयी ते पर्वतास म्हणू लागतील, आम्हावर पडा, व टेकड्यास म्हणतील, आम्हास झाका. ओल्या झाडाला असे करीतात तर वाळलेल्यांचे काय होईल? त्याबरोबर दुसऱ्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खेळण्यासाठी नेले. नंतर ते कवची म्हटलेल्या जागी आले. तेव्हा तेथे त्यांनी त्याला, त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभे असताना आपण आपला प्रेषितीय अंगीकार करूया. सर्व समर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवत झाला, कुमारी मरियापासून जन्माला, ज्याने पंथई पिलाताच्या वेळी दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, येथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरितो. आमेन. सर्वांनी खाली बसावं. यावेळेस मंडळीसाठी काही सूचना आहेत. आज उत्तम शुक्रवार आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आज आपण सर्वजण जमणार आहोत आणि जमलेले आहोत. ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर उद्गारलेल्या 7 शब्दावर आज आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत. वेळ 11:30 आहे, परंतु जे चॅनल संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसारित होतं त्या चॅनलच्या टायमिंगनुसार आपण ही भक्ती 10 वाजता आपण सुरू करत आहोत आणि त्याची वेळ ठरवलेली आहे. आपल्याला जवळजवळ 1 तास 15 मिनिट या चॅनलवर आपल्याला मिळणार आहे. म्हणून वधस्तंभावरचे वरील 7 शब्द जे ख्रिस्तानं उद्गारले ते 3 तासामध्ये त्यावर आपण दरवर्षी मनन आणि चिंतन करत असतो. परंतु यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळं, परिस्थिती गंभीर असल्यामुळं आपण हे 7 शब्द 1 तासामध्ये त्याचं मनन आणि चिंतन करून आपण ऐकणार आहोत. 1 तास 15 मिनिटांमध्ये सर्व भक्ती या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. म्हणून तुम्ही घरी बसलेले असताना माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की कृपा करून संदेश चालू असताना कोणीही आपल्या जागेवरून उठायचं नाहीये. जसं आपण दरवर्षी चर्चमध्ये 3 तासाच्या भक्तीमध्ये आम्ही गांभीर्याने बसतो, तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला बसायचं आहे. आणि
आम्हाला असं बसायचं की आम्ही खरोखर त्या ख्रिस्ताच्या पदस्तंभाच्या पायथ्याशी आम्ही बसलेलो आहोत. ही परिस्थिती जास्त दिवस राहणार नाही. देवाजवळ आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रभू आम्हा सर्वांना परत एकदा तू तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन घेऊन ये आणि तू आम्हा सर्वांच्या द्वारे तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. म्हणून सर्वांना हात जोडून माझी नम्रतेची विनंती आहे की कृपया आपण कुठलाही संदेश ऐकत असताना उठून जाऊ नये आणि 1 तासामध्ये आपण संदेश बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना पुढील भक्तीमध्ये सहभाग घेण्यासाठी देवा तुम्हाला सहाय्य करू हीच प्रभूचरणी प्रार्थना. थँक्यू. यावेळी आपण गीत गाऊया. एक्लेसियाचं गीत संग्रह यातील गीत क्रमांक 179. एक्लेसियाचं गीत संग्रह यातील गीत क्रमांक 179. हे बाप्पा यास क्षमा दे कृपा करे. या गीताचे आपण पहिलं आणि तिसरं कडवं गाणार आहोत वेळेच्या अभावी. हे बाप्पा यास क्षमा दे कृपा करी. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र आणि भयासक आमच्या जिवंत देवा, परत एक बार प्रभू तुझ्या वचनातून बोलण्याची संधी दिलीस त्याबद्दल तुझे मनापासून कार मानतो प्रभू. बोलत असताना देवा माझ्या जिभेचे बंद मोकळे कर, कंठाला स्पर्श कर प्रभू, आणि मी नसून तू स्वतः बोलणार हो. बोलत असताना विशेषतः पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांना ख्रिस्तात सलाम. सलाम. देवापानं परत एक वार त्याच्या वचनातून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देवापाला धन्यवाद. आज उत्तम शुक्रवार आहे आणि
दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही ख्रिस्ताच्या त्या दुःख सहनाचे स्मरण आज आम्ही करणार आहोत. वधस्तंभाच्या पायथ्याशी बसलेले असताना 2019 वर्षापूर्वी ख्रिस्त या जगामध्ये आला. त्यानं आमच्या पाप्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण दिला. त्याच्या बलिदानामुळे आमच्या पापांची क्षमा झाली. प्रियानो, लक्षात असू द्या, ख्रिस्ताचं येणं या पृथ्वीवर काय झालेलं आहे, का झालेलं आहे हे जाणून घ्यायचा आम्ही थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. काय गरज होती का ख्रिस्ताला या पृथ्वीवर येण्याची? परमेश्वरानं आपला एकुलता एक पुत्र का दिला, कशासाठी दिला, हे आम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. वधस्तंभावर ख्रिस्तानं प्राण दिला, त्यानं 7 शब्द उद्गारले. ते शब्द काय हे आम्ही दरवर्षी ऐकतो, परंतु प्रॉपरली काय उद्देश होता देवाचा, त्याच्या तारणाच्या योजनेचा काय भाग होता हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात असू द्या माझ्या प्रियानो, ख्रिस्त सुरुवातीपासून आम्ही 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो की परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण केल्यानंतर परमेश्वरानं आदाम आणि हवा निर्माण केले. आदाम आणि हवा निर्माण केल्यानंतर परमेश्वरानं आदामाला आणि हवेला आज्ञा दिली की तुम्ही या मधल्या झाडाचं फळ खाऊ नका. आदाम आणि हवा यांनी आज्ञा मोडली आणि आज्ञा मोडल्यानंतर त्यांच्या हातून पाप घडलं. त्यांच्यापासून काईन हबेल, त्यांना काईन आणि हबेल झाले. त्यांच्यापासून आदामाची पिढी, आदाम आणि हवा यांची पिढी निर्माण झाली. आदाम आणि हवा यांची पिढी निर्माण झाल्यानंतर परमेश्वरानं त्या स्वर्गातून अवलोकन केलं आणि पाहिलं की या पृथ्वीवर जो मानव परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाचा निर्माण केला तो दुष्टतेने वागत आहे. असं ज्यावेळेस परमेश्वरानं पाहिलं त्यावेळेस परमेश्वर म्हणाला की या मनुष्याला मी नष्ट करीन. आणि परमेश्वरानं पाण्यानं त्यांचा नाश केला. पाण्यानं नाश केला त्यावेळेस नोहा आणि त्याच्या कुटुंबाला परमेश्वरानं सांगितलं की एक तारू निर्माण कर आणि त्या तारूमध्ये तू आणि प्रत्येक प्राण्यांची एक जोडी असे तुम्ही त्या नावेमध्ये जा. आणि तसंच परमेश्वराला नोहानं तसंच केलं. त्याच्यानंतर 40 दिवस पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर पाण्यानं मनुष्याचा नाश झाला. आणि त्यानंतर दुसरी पिढी म्हणजे नोहाची पिढी परत त्यापासून निर्माण झाली. त्यापासून निर्माण झालेल्या पिढीला परमेश्वरानं ज्यावेळेस पहिली पिढी नाश केली त्यावेळेस परमेश्वरानं एक करार केला, शपथ वाहिली की मी यानंतर मनुष्याचा नाश करणार नाही. असं परमेश्वरानं एक करार केला. आणि त्यानंतर परत परमेश्वराला असं वाटतं की नोहाच्या नंतर सुद्धा लोक सुधारतील, परंतु तसं काही झालं नाही. नोहाच्या नंतर सुद्धा जी पिढी निर्माण झाली त्या पिढीनं त्यापेक्षाही जास्त पाप करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर परमेश्वरानं परत एकदा स्वर्गातून अवलोकन केलं आणि पाहिलं की पृथ्वीवर मनुष्य तसाच दुष्टतेने वागत आहे. परंतु परमेश्वरानं अगोदरच करार केलेला, शपथ घेतल्यामुळं परमेश्वरानं मनुष्याचा नाश केला. ही तारणाची योजना प्रियानो मी तुम्हाला समजून सांगत आहे कारण त्याचा रिलेशन पुढच्या संदेशाशी आहे, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग परमेश्वरानं त्यावेळेस मी आता असं काय केल्यानं या मानवाला तारल्या जाईल किंवा यांच्या पापाची क्षमा होईल हे परमेश्वरानं तारणाची योजना आखत असताना ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस परमेश्वर म्हणाला की मी स्वतः या पृथ्वीवर जाईल आणि या मनुष्याचे सर्व पाप मी स्वतःवर घेईन. असं परमेश्वरानं त्या स्वर्गामध्ये तारणाची योजना करत असताना त्या ठिकाणी हे नमूद केलेलं. लक्षात असू द्या,
कारण पूर्वी जर आम्ही पाहिलं की मोशेचे नियमशास्त्र जे होते किंवा परमेश्वरानं जे नियम परमेश्वरानं लावून दिलेले होते त्यामध्ये पापाची क्षमा कशा प्रकारे होत होती. ज्यावेळेस यरूशलेममध्ये हे सर्व लोक एकत्रित यायचे त्यावेळेस परमेश्वरानं नियमशास्त्रामध्ये प्रत्येकाला लावून दिलं होतं. मोशेने सांगितलेलं होतं की प्रत्येक कुटुंबानं आपापल्या कुटुंबाच्या प्रमाणे एक कोकरू घ्यावं, ते कोकरू अर्पण करावं, त्याचं रक्त वेदीवर शिंपडावं आणि मग पापांची क्षमा होत होती. परंतु या सर्व गोष्टीचा परमेश्वराला वीट आला आणि मग परमेश्वर म्हणाला की मी आता स्वतः या पृथ्वीवर जाईल आणि या सर्व मनुष्याचे पाप मी स्वतःवर घेईन. कृपा करून माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, कारण आम्ही ज्यावेळेस म्हणतो की तो त्याचा एकुलता एक पुत्र होता, कारण पवित्र बायबल सांगते योहान वर्तमानामध्ये शब्द देही झाला आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. स्वतः त्यानं ख्रिस्ताच्या रूपामध्ये आमच्यामध्ये जन्म घेतला आणि मग मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जो विधी मनुष्याच्या पापाच्या क्षमेसाठी रक्त ओतल्याशिवाय होत नव्हती, तो विधी परमेश्वरानं ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण केलेला, म्हणून त्याला कोकरा असं म्हटलेलं लक्षात असू द्या. आणि मग परमेश्वरानं या ख्रिस्ताला या ठिकाणी जन्माला घातलं. त्याचा जन्म कसा झाला, त्या तारणाच्या योजनेमध्ये कोण कोण सहभागी होतं, पहिले मरिया, योसेफ, योहान हे सर्व या तारणाच्या योजनेमध्ये सहभागी होते. माझ्या प्रियानो, ख्रिस्ताचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर 33.5 वर्ष तो या पृथ्वीवर राहिला आणि सर्व काही गोष्टी घडून आल्यानंतर मागच्या रविवारी आम्ही पाहिलं की आम्ही यरूशलेमच्या मंदिरामध्ये होसन्ना होसन्ना म्हणून आम्ही प्रवेश केलेला आहे. ख्रिस्त यरूशलेममध्ये गेला. यरूशलेममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं मंदिराचं शुद्धीकरण केलं आणि मंदिराचं शुद्धीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात मोठी जी घटना घडली त्या गोष्टीकडे आमचं जास्त लक्ष नसतं की ख्रिस्ताला लवकरात लवकर वधस्तंभी कसं द्यावं, त्याचा घात कसा करावा, हा कट मात्र त्या यरूशलेमच्या मंदिराच्या शुद्धीकरणाच्या नंतरच झालेला आहे. त्या ठिकाणी प्रभू गेला, त्या ठिकाणी कैफा याजक आणि त्याच्या सहकार्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं, त्याच्याचं वर्चस्व होतं. आणि मग परमेश्वर येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस मंदिर त्यानं शुद्ध केलं त्यावेळेस या ठिकाणी चाललेला क्रय विक्रय, कारण जे बिझनेस होता तो प्रभू येशू ख्रिस्तानं मोडून काढला, सर्व बाजार त्यानं झोडपून काढला आणि या बाजारामधून अनाधिकृतरित्या जे कैफा याजकाला जे उत्पन्न मिळत होतं त्यावर गदा आल्यामुळं कैफा याजक जास्त चिडला आणि तो म्हणाला की या ख्रिस्ताचा, या येशूचा कट काढल्याशिवाय, याचा काटा काढल्याशिवाय आणि याला संपवल्याशिवाय आता पर्याय नाही. आणि मग त्यापासून त्या ख्रिस्ताला धरण्यासाठी किंवा त्याचा काटा काढण्यासाठी, त्याला वधस्तंभी देण्यासाठी, त्याला जीवे मारण्याचा कट हे सर्व लोक करू लागले. थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे थोडी पार्श्वभूमी आम्हाला समजली पाहिजे की वधस्तंभ म्हणजे जे बलिदान आहे, अर्पण आहे, जो कोकरा अर्पण करायचा जो विधी आहे तो विधी कशा प्रकारे पूर्ण झाला हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मग कैफा याजकानं ज्यावेळेस कट रचला आणि ख्रिस्ताला धरून घेण्यासाठी ज्यावेळेस त्या लोकांनी मसरत केली त्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या की आम्हाला सर्वांना माहिती, यहूदा इस्करियोत त्यानं प्रभूला 30 रुपयाच्या नाण्यासाठी धरून दिलं. कालचा गुरुवार आम्ही मौन गुरुवार म्हणून आम्ही साजरा केला आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं प्रभू भोजनाची स्थापना केलेली आणि त्या ठिकाणी यहूदा इस्करियोत रागानं तो उठून गेला आणि तो याजक लोकांना, या शास्त्री पुरुषांना जाऊन मिळाला आणि त्यानं प्रभूला धरून देण्यासाठी 30 रुपयामध्ये प्रभूला त्यानं विकलं. लक्षात असू द्या. आणि मग त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उठला त्यांच्याकडून आणि मग प्रभू ज्यावेळेस गेत्सेमने बागेमध्ये ज्यावेळेस गेला त्यावेळेस रात्री काय यहूदा इस्करियोत आणि रोमी शिपाई सर्व त्याला धरण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस रात्री 12 वाजता
गुरुवारी रात्री 12 वाजता ज्यावेळेस ख्रिस्ताला धरलं त्यावेळेस पासून तर वधास्तंभापर्यंत काय घटना घडली 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला धरलं, लक्षात असू द्या, रोमी सरकार होतं, पिलात प्रमुख होता, परंतु रोमी सरकारला मृत्यू क्षमा करा, यहुद्यांना, ह्या शास्त्री पुरुषांना मरणदंडाची शिक्षा देण्याचा अधिकार नव्हता, धार्मिक विधी करण्याचा अधिकार होता. परंतु मरणदंडाची जर शिक्षा द्यायची तर ती पिलातालाच द्यायचा अधिकार होता, परंतु पुरावा त्याला द्यावा लागत असे. आणि मग यांना तर ख्रिस्ताला मारण्याची परवानगी नव्हती. मग पिलाताला, मग त्याच्या समोर ख्रिस्ताला दोषी कसं ठरवण्यात येईल या बाबतीमध्ये हे लोक सर्व मिटिंगा करू लागले. आणि त्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या, 2 याजकीय परिषद होत्या, त्याला आम्ही सेहद्रीन न्यायसभा असं पवित्र या ठिकाणी म्हटलेलं आहे की 2 सह्याद्रीन सभा होत्या. त्याच्यामध्ये पहिली जी मोठी कड, त्याला वरिष्ठ ज्याला म्हणतो आपण, वरिष्ठ जी सह्याद्रीन सभा होती ती 73 याजक त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि कनिष्ठ याजकीय परिषद ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये 23 याजक समाविष्ट होते. आणि या याजकांनी आणि या लोकांनी त्या व्यक्तीवर दोष ठेवायचा, त्याला त्याच्या दोषी ठरवून मग त्याला पिलातापुढे ते नेत होते. आणि ख्रिस्ताची सुद्धा तशीच चौकशी करण्यात आली. यहुदा इस्करियोतनं त्याला चुंबन घेऊन धरलं आणि त्या ठिकाणानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला त्या लोकांनी शहरामध्ये घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर रात्रभर प्रभूला त्रास त्यांनी दिला. त्यानंतर मग त्याची चौकशी झाली. मला तुम्हाला सांगू द्या, रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 9-7 वेळा ख्रिस्ताची चौकशी झाली आहे. 7 वेळा या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून या ठिकाणी, या ठिकाणाहून त्या ठिकाणी, यहुदाकडे नेलं, याच्याकडे नेलं, त्याच्याकडे नेलं, सर्व अशा 7 चौकशा प्रभूच्या करण्यात आल्या. आणि 7 चौकशानंतर शेवटी त्यांना काहीच सुचना. आणि त्यानंतर मात्र कैफा याजकानं प्रभूला मात्र शब्दामध्ये त्यानं धरलं. आणि प्रभूला तो म्हणाला की तुला शपथ आहे, सांग तू कोण आहेस. आणि मग मात्र त्या ठिकाणी शब्दामध्ये प्रभूला त्या लोकांनी धरलेलं. प्रभू म्हणाला होय, तुम्ही जर म्हणत असाल तर तसंच होईल. आणि माझ्या प्रियानो, त्या गोष्टी ज्यावेळेस घडल्या, प्रभूनं त्या ठिकाणी कैफा याजकानं स्वतःचे वस्त्र फाडले आणि स्वतः त्यानं आखात केलं की हा स्वतः म्हणत आहे की मी देवाचा पुत्र आहे. हा म्हणत आहे की राजा आहे. आमच्या धार्मिकतेला त्याला तडा आणला, त्याला आमच्या नियमशास्त्राला घात केला. आणि ह्या असं इमोशनल, भावनिक कैफा याजकानं त्यांना केलं. कैफा याजकानं त्याची चौकशी केली. मत्ती सुवर्तमानाचा 26 अध्याय आणि 62-64 वचनामध्ये तुम्हाला मला पाहायला मिळतं की त्यानं आपले कपडे फाडले, त्यानं आकांत केला. त्यानं बाकीच्या जे याजक होते त्यांना त्यानं भावनिक केलं, शास्त्री पुरुष होते त्यांना भावनिक केलं. आणि ते म्हणाले की नाही, याला आता देव राज्याबद्दल त्यानं अपशब्द वापरलेले आहेत. आता मात्र याला दंडाची, मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे असं सर्वांनी एक मत केलं. माझ्या प्रियाने मगाशी सांगितल्याप्रमाणे की 7 परीक्षा त्याच्या चौकशा झाल्या. आणि शेवटची चौकशी ही सकाळी 5 वाजता ही चौकशी झाली. कारण दिवस उजाडण्या अगोदर त्यांना प्रभूला पिलाताच्या पुढे सादर करायचं होतं. माझ्या प्रियानो, हे जे लोक होते हे दुसरे कोणी नव्हते माझ्या प्रियानो, यहुदी लोक होते माझ्या प्रियानो, परमेश्वराचं नियमशास्त्र पाळणारे होते माझ्या प्रियानो. परंतु ख्रिस्तामुळे स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला माझ्या प्रियानो की लोक सर्व ख्रिस्ताच्या मागे चालत आहेत, आमच्या मागे कोणी येत नाही. माझ्या प्रियानो, आमचं लोक कोणी, हे बाकीचे लोक आमचं ऐकणार नाही याची भीती माझ्या प्रियानो त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि माझ्या प्रियानो, शास्त्राप्रमाणे सर्व काही गोष्टी नियोजित होत्या माझ्या प्रियानो. परमेश्वरानं सर्व गोष्टी नियोजित केलेल्या होत्या माझ्या प्रियानो. आणि शेवटी त्यांच्या सर्व या 73 वरिष्ठ याजक परिषदेनं मात्र याला ख्रिस्ताला मृत्यूदंडाची शिक्षा द्या असं त्यानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आणि सर्व एकमतानं सकाळीच त्यांनी पिलाताच्या पुढे प्रभूला उभं केलं. पिलात
प्रभूला त्यानं सर्व काही चौकशी केली, परंतु चौकशीमध्ये काहीही सापडलं नाही. ते म्हणाले की हा साधा माणूस आहे, याच्यामध्ये आम्हाला काहीही दोष आढळत नाहीये. पिलात त्याच्या बोलण्यामधून त्याने सांगितलं हा गालिली आहे. मग गालिली म्हटल्यानंतर पिलात म्हणाला की जर गालिली आहे तर मग याला हेरोदाकडे पाठवा. त्यानं परत तिथून हेरोदाकडे नेलं. हेरोदाकडे नेल्यानंतर हेरोद मात्र त्या बाबतीमध्ये काही इंटरेस्टेड नव्हता, परंतु हेरोदानं ख्रिस्ताबद्दल ऐकलं होतं की हा चमत्कार करणार आहे आणि हा लोकांना बरं करणार आहे, आणि मग यानं चमत्कार करावा, माझ्या समोर काहीतरी करमणूक करावी असं हिंदूने प्रभू त्याला हेरोद राजानं सुद्धा हिंदून प्रभूला काही गोष्टी त्यानं बोललेल्या आहेत माझ्या प्रियानं. मग तो म्हणाला की मला याला ठीक सरळ पिलाताकडे परत वापस करा, आणि मी त्याने त्याला फटके मारले आणि त्याला परत प्रभूला त्यानं पिलाताकडे पाठवलं. आणि माझ्या प्रियानं ह्या सर्व गोष्टीमध्ये जर आम्ही पूर्ण हा ख्रिस्ताचा प्रवास आम्ही जर पाहिला तर त्या लोकांनी मात्र ठरवलेलंच होतं की आता त्याचा घात करायचा आहे, त्याचा काटा काढायचा, त्याची वाट लावायचीच आहे, असंच त्यांनी ठरवलं होतं माझ्या प्रियानं. पिलाताच्या पुढे गेल्यानंतर पिलात सुद्धा हतबल झाला माझ्या प्रियानं, आणि पिलाताने एक ऑप्शन त्यांना दिलं की याच्या ऐवजी मी बरब्बाला सोडतो असं पिलातानं त्यांच्या समोर प्रस्ताव मांडला. परंतु माझ्या प्रियानो त्या लोकांनी सांगितलं की आमच्यासाठी बरब्बाला सोडा, परंतु याला वधस्तंभी द्या. आम्हाला बरब्बाला सोडलं आम्हाला काही घेणं देणं नाहीये, परंतु मात्र याला तुम्ही वधस्तंभी द्या असं मात्र त्या लोकांनी ठेका धरला माझ्या प्रियानो. आणि ठेका धरल्यानंतर शेवटी नाईलाजास्तव पिलातानं त्याच्यामध्ये हात धुतले आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जर म्हणत असाल तर मी 39 फटक्याची याला शिक्षा देतो, परंतु त्याला मृत्यूदंड द्यावा असा याच्यात मला काहीही दोष आढळत नाही. 39 फटके ख्रिस्ताला मारले माझ्या प्रियानो. 39 फटके ज्यावेळेस ख्रिस्ताला मारले त्यावेळेस मारेकरी माझ्या प्रियानो स्पेशल कॅटेगरी मधले लोक होते माझ्या प्रियानो. त्या लोकांना क्रूरतेने वागणारे लोक होते माझ्या प्रियानो. एक एक फटका तो ख्रिस्ताच्या शरीरावर हसर घाव करत होता माझ्या प्रियानो. त्यांच्या चाबकाला माझ्या प्रियानो खिळे लावलेले होते, त्यांच्या चाबकाला हड्ड्यांचे असे बारीक तुकडे लावलेले होते माझ्या प्रियानो. ज्यावेळेस ख्रिस्ताला तो फटका मारत होते माझ्या प्रियानो त्यावेळेस ख्रिस्ताचं रक्त मांस त्या चाबकाला लागून निघत होतं माझ्या प्रियानो. इतकी वाईट स्थिती त्या लोकांना ख्रिस्ताला मारून मारून पूर्ण जखमी करून टाकलं माझ्या प्रियानो. आणि मग शेवटी मात्र ज्यावेळेस पिलातानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली माझ्या प्रियानो त्यावेळेस सर्व लोक आनंदी झाले आणि त्या ठिकाणाहून ख्रिस्ताचा कालवरीचा प्रवास सुरू झाला. आणि ख्रिस्ताचा कालवरीचा प्रवास सुरू झाला असताना माझ्या प्रियानो ख्रिस्ताला तो अवजड वधस्तंभ त्याच्या खांद्यावर देण्यात आला, आणि मग ख्रिस्त मात्र त्या कालवरीच्या डोंगराकडे निघाला माझ्या प्रियानो. त्या कवटी म्हटलेल्या ठिकाणं तो निघाला माझ्या प्रियानो. फार एका कवीनं फार सुंदर असं म्हटलेलं आहे, चालला उधारला जगताला, चालला उधारला जगताला, पापी जनाचे कलंक पुसल्या, पापी जनाचे कलंक पुसल्या, ख्रिस्त सखा चालला चालला उधारला जगताला, चालला उधारला जगताला. त्या वधस्तंभा त्या कालवरी म्हटलेल्या ठिकाणी माझ्या प्रियानो ख्रिस्ताचा प्रवास सुरू झाला माझ्या प्रियानो. ख्रिस्ताचा प्रवास सुरू होत असताना प्रियानो कितीतरी वेळेस ख्रिस्त माझ्या प्रियानो खाली ठेच लागून पडला माझ्या प्रियानो. रात्री 12 वाजेपासून तर दुपारी 11 वाजेपर्यंत माझ्या प्रियानो ख्रिस्ताच्या पोटामध्ये अन्न नव्हतं माझ्या प्रियानो. ख्रिस्ताच्या पोटामध्ये पाण्याचा थेंब नव्हता माझ्या प्रियानो. कितीतरी लोक त्याला मारत होते माझ्या प्रियानो. डोळे झाकून त्याच्या बुक्याचा मार त्याला देत होते माझ्या प्रियानो. येता जाता त्याच्या तोंडामध्ये मारत होते माझ्या प्रियानो. त्याला येता जाता लाथा बुक्यानं हे शिपाई मारत होते माझ्या प्रियानो. ख्रिस्त माझ्या प्रियानो स्वतः रक्तानं माखलेला होता माझ्या प्रियानो. कितीतरी वेळेस ख्रिस्त पडला माझ्या प्रियानो. त्याचे गुडघे फुटले माझ्या प्रियानो, त्याचे पाय ठेचाळले माझ्या प्रियानो. रक्त 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 त्या ख्रिस्ताचं या पृथ्वीवर पडत होतं माझ्या प्रियानो. आणि
ख्रिस्त तसाच तो वधस्तंभ घेऊन त्या काल्वरीच्या डोंगरावर गेलेला माझ्या प्रियानो. दोन घटना माझ्या प्रियानो ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाच्या प्रवासामध्ये घडलेल्या. पहिली घटना ज्यावेळेस एक वेरोनिका म्हणून एक पांगळी मुलगी होती, माझ्या अपंग मुलगी होती आणि तिचे वडील ख्रिस्ताला भेटण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन आलेले होते की ख्रिस्त या मुलीला बरा करी. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस यरूशलेमच्या मंदिरामध्ये तिचे वडील घेऊन आले, ती खांद्यावर होती माझ्या प्रियानो. ख्रिस्ताचा वधस्तंभाचा प्रवास सुरू असताना तिचे वडील त्या ठिकाणी उभे होते आणि तिने त्याच्या वडिलांनी तिला खाली ठेवलं. खाली ठेवल्यानंतर त्याच ठिकाणी ख्रिस्ताला ठेच आली आणि ठेच लागून ख्रिस्त त्या ठिकाणी मोठा अवजड वधस्तंभ घेऊन त्या ठिकाणी पडला. माझ्या प्रियानो, ख्रिस्ताने त्या मुलीकडे पाहिलं. तिने स्वतःची बोलणी प्रभूला समोर केली, कारण ख्रिस्ताचा घाम रक्ताचा वाहत होता माझ्या प्रियानो. तिने ती ओढणी घेतली, ख्रिस्ताने ती ओढणी घेतली आणि आपलं मुखचित्र माझ्या प्रियानो त्या ओढणीवर उमटलं आणि प्रभूनं त्या मुलीला ती ओढणी परत वापस दिली माझ्या प्रियानो. तिचं नाव वेरोनिका माझ्या प्रियानो लक्षात असू द्या. ख्रिस्ताचा वधस्तंभाचा प्रवास सुरू असताना सुद्धा त्या ख्रिस्तानं त्या वेरोनिकेला बरं केलं माझ्या प्रियानो. वेरोनिकाला जसा तो रुमाल आपल्या हातामध्ये घेतला तशीच ती आपल्या पायावर उभी राहिली. हालेलुया. माझ्या प्रियानो, ख्रिस्ताचं या ठिकाणचा प्रवास, या ठिकाणचं राहणं माझ्या प्रियानो शांती देणार होतं, आरोग्य देणार होतं, समाधान देणार होतं, आशीर्वादित करणार होतं माझ्या प्रियानो. परंतु त्या लोकांच्या लक्षात आलेलं ना माझ्या प्रियानो. लक्षात असू द्या, परत एकदा मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी दोन गट चाललेले होते माझ्या प्रियानो. एक ख्रिस्ताचे अनुयायी होते, एक ख्रिस्ताचे विरोधक होते माझ्या प्रियानो. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही कुठल्या गटामध्ये आहे हे सुद्धा आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करायचं माझ्या प्रियानो. मी ख्रिस्ताला छळणार आहे का मी ख्रिस्ताच्या मागे चालणार आहे किंवा ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालणार आहे, हे बसल्या आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे. पुढे ख्रिस्ताचा वधस्तंभ पुढे निघाला माझ्या प्रियानो. सिमोन कुरेकर त्या शिपायाला दिसला. तो माझ्या प्रियानो प्रभूला ओळखत नव्हता माझ्या प्रियानो, कोणालाही ओळखीचा नव्हता माझ्या प्रियानो. परंतु शेतामधून काम करून सिमोन कुरेकर त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये उभा होता. त्याने त्या रोमी शिपायाने त्याला धरलं आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ त्याच्या खांद्यावर दिला. काही पावलं तो 6 फुटाचा 6.5 फुटाचा सिमोन कुरेकर थट्टकट्ट, त्याला सुद्धा तो वधस्तंभ छेदला नाही माझ्या प्रियानो. काही पावलं चालला आणि परत तो वधस्तंभ ख्रिस्ताच्या खांद्यावर देण्यात आला. हा प्रवास सुरू असतानाच माझ्या प्रियानो ख्रिस्त ठेचा खात पडत चढत माझ्या प्रियानो त्या काल्वरीच्या डोंगरावर कवटी घडलेल्या ठिकाणी प्रभू पोहोचला माझ्या प्रियानो. आणि त्या ठिकाणी जो वधस्तंभ होता त्या वधस्तंभावर ख्रिस्ताला टांगण्यात आलं माझ्या प्रियानो. त्याच्या हातामध्ये मोठमोठाले कुऱ्हाडी खेळ ठोकण्यात आले माझ्या प्रियानो. ख्रिस्ताचं शरीर 70-75 किलोचं ख्रिस्ताचं शरीर त्या 3 खिळ्यावर टांगलेलं होतं माझ्या प्रियानो. त्या लोकांनी ख्रिस्ताच्या हातामध्ये खिळे ठोकला असताना त्यांनी तो वधस्तंभ उभा केला आणि उभा केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला 2 सोर त्यांनी टांगलेले होते माझ्या प्रियानो. पवित्र बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे त्याला अपराधात त्याची गणना करण्यात येईल असं शास्त्रलेख होता. तो शास्त्रलेख त्या ठिकाणी पूर्ण झाला माझ्या प्रियानो. आणि तो वधस्तंभ त्या ठिकाणी वधस्तंभावर ख्रिस्ताला टांगण्यात आला माझ्या प्रियानो. सर्व जनसमुदाय त्याच्या समोर जमलेला होता माझ्या प्रियानो. काही लोक थट्टा करत होते माझ्या प्रियानो. काही लोक म्हणत होते की ये आम्हाला वाचव तू स्वतः, पण खाली ये आम्हालाही वाचव तू स्वतःही वाच. कितीतरी त्याचे थट्टा ते लोक करत होते माझ्या प्रियानो. आणि हे दोन्ही सोर आसपासला टांगलेले होते माझ्या प्रियानो. आणि ह्या सर्व लोकांच्या ज्यावेळेस त्याचा आरडाओरडा होता, तिची जी कुचेष्टा करत होते, त्याला ते वेळ वाकडा बोलत होते, त्या सर्व लोकांकडे प्रभू त्या वधस्तंभावरून निहाळून पाहत आहे की कोण लोक आहेत. ज्या लोक त्या लोकांमध्ये कितीतरी लोक ख्रिस्तानं बरे केलेलं होतं माझ्या प्रियानो. ख्रिस्ताने त्या लोकांना आरोग्य दिलं होतं माझ्या प्रियानो. कितीतरी लोक ख्रिस्ताच्या आजूबाजूला राहणारे लोक त्याच्यामध्ये होते. आणि सर्व लोकांकडे प्रभू ज्यावेळेस पाहत होता माझ्या प्रियानो, ज्या लोकांनी त्याला मारलं, ज्या लोकांनी त्याला ठेचलं, ज्या लोकांनी त्याच्या तोंडावर थुकलं, त्या लोकांकडे पाहत असताना त्या लोकांना आता असं वाटलं ते लोक खाली पळते. प्रभू वधस्तंभावर होता आणि वधस्तंभावरून प्रभूचे ओठ अलगट हल्ले माझ्या प्रियानो. प्रभूचे ओठ हल्ल्यानंतर या लोकांना असं वाटलं, ज्या विरोधकांना असं वाटलं, शास्त्री पुरुषांना याजकांना असं वाटलं की आता हा मला क्षमा मागेल, हा म्हणाल की मला क्षमा करा, मला खाली काढा, मी तुम्हाला सर्व मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन, असं त्या लोकांना वाटलं. परंतु माझा प्रियानो, प्रभूचे ओठ ज्यावेळेस हल्ले त्यावेळेस त्या रक्ताळलेल्या ओठातून शब्द निघाला की हे बाबा यांना
क्षमा कर, हे काय करतात यांना समजत नाही. ख्रिस्त या जगामध्ये असताना प्रेमाचा संदेश ख्रिस्ताने दिला. माझ्या प्रियानो, क्षमा करण्याची शिकवण प्रभूने दिली की आपल्या वैद्यावर प्रीती करा. माझ्या प्रियानो, प्रभू त्या वधस्तंभावरून त्याची जी शिकवण आहे ती पूर्ण करत आहे की ज्या लोकांनी तुमचा छळ केला, ज्या लोकांनी तुम्हाला मारलं, ज्या लोकांनी तुमचं वाईट केलं, त्या लोकांसाठी प्रार्थना करा. त्या पित्यासमोर तो प्रार्थना करत आहे की हे बापा यांना क्षमा कर. हे काय करतात यांना समजत नाही. पहिला शब्द ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरून उच्चारलेला माझ्या प्रियानो की हे बापा यांना क्षमा कर. हे काय करतात यांना समजत नाही. माझ्या प्रियानो, नारायण मामा टिळकानं फार सुंदर असं आपल्या गीतामध्ये म्हटलेलं आहे, कधी क्षमा याचना बाबा, कधी क्षमा याचना बाबा, कधी ठिकाणा समजे त्यांना, कधी ठिकाणा समजे त्यांना, कधी क्षमा याचना बाबा, कधी क्षमा याचना बाबा. माझ्या प्रियानो, ख्रिस्तानं जी शिकवण या पृथ्वीवर असताना, या जगामध्ये असताना दिली, तीच शिकवण त्या वधस्तंभावर त्यानं पूर्ण केली की मला ज्या लोकांनी छळ, त्या लोकांसाठी मी माझ्या पित्याजवळ प्रार्थना केली. माझ्या प्रियानो, आम्ही आमचं जीवन जगत असताना आमच्या वैद्यावर आम्ही प्रीती केली पाहिजे. माझ्या प्रियानो, प्रीती करणं, क्षमा करणं फार मोठा अंतःकरण ठेवावं लागतं माझ्या प्रियानो. म्हणून प्रभू म्हणतो की जे मी तुम्हाला शिकवले ते त्यांना शिकवा. या परिस्थितीमध्ये आम्हाला इतरांना क्षमा करायची, इतरांसाठी आम्हाला प्रार्थना करायची. माझ्या प्रियानो, प्रभू म्हणतो की हे बापा यांना क्षमा कर. हे काय करतात यांना समजत नाही. माझ्या प्रियानो, हे सर्व बोलत असताना माझ्या प्रियानो, आजूबाजूचे दोन्ही चोर ख्रिस्ताकडे पाहत होते. जे लोक त्याला छळत होते त्या लोकांसाठी हा प्रार्थना करणार आहे. कोण आहे असा हा की हा या लोकांसाठी, छळणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे? तर त्या बाजूचा, डाव्या बाजूचा चोर आहे, त्यामध्ये तो त्याला म्हणत आहे की जर तू ख्रिस्त आहेस, तू जर देवाचा पुत्र आहेस, तू स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचव. दुसऱ्या बाजूचा चोर प्रभूच्या सोबत होता. माझ्या प्रियानो, सर्व काही घटना घडत होत्या, तो पाहत होता त्या वधस्तंभावरून. तो त्या चोराला म्हणत आहे की अरे आम्ही जी शिक्षा भोगत आहे ती यथार्थ आहे. यानं तर काहीच केलं नाही, यांनी काही न करता त्याला वधस्तंभावर दिलेला आहे. तो चोर प्रभूला म्हणत आहे, हे प्रभू, तू राजव्यवहारात ज्यावेळेस येशील त्यावेळेस माझी आठवण कर. तो चोर प्रभूला म्हणत आहे, माझ्या शेवटच्या क्षणाला त्यानं प्रभूला ओळखलं आणि प्रभूला तो म्हणत आहे, तू राजवैभवाने ज्यावेळेस येशील त्यावेळेस माझी आठवण कर. दोन्ही चोराचं बोलणं प्रभू बारकाईने ऐकत होता. माझ्या प्रियानो, इकडच्या चोर बोलला, इकडच्या चोराकडे प्रभूनं पाहिलं, इकडच्या चोर बोलला, त्याच्याकडेही प्रभूनं पाहिलं. आणि त्याच्याकडे पाहत असताना प्रभू त्याला त्या वधस्तंभावर त्याला अभिवचन देत आहे. दुसरा शब्द जो प्रभूनं त्या वधस्तंभावर उद्गारला, तो पहिला शब्द जर आम्ही पाहिलं तर क्षमेचा उद्गार त्याने काढला की हे बापा यांना क्षमा कर. आणि दुसरा उद्गार त्याच्या मुखातून जो निघाला, त्या अभिवचन त्या चोराला दिलं की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. माझ्या प्रियानो, लक्षात असू द्या, आजच्या परीनं जर तुम्ही आणि मी त्या चोरासारखं जर आम्ही स्वतःला जर आमचं आत्मपरीक्षण केलं तर माझ्या प्रियानो, शेवटच्या क्षणाला त्या चोरानं प्रभूला प्रभूकडे त्यानं विनंती केली की तू ज्यावेळेस राजभवन आहेस त्यावेळेस माझी आठवण कर. माझ्या प्रियानो, स्वतः शेवटच्या क्षणाला त्या चोरानं पश्चाताप केला, ऐगिरी केलं आणि त्यानं स्वीकारलं की होय, मी चूक केलेलं आहे, मी पाप केलेलं आहे, आम्ही पापी आहोत. प्रभू, तू ज्यावेळेस राजभवन येशील त्यावेळेस आमची आठवण कर. माझ्या प्रियानो, कुठलाही विलंब न लावता प्रभूनं अद्भुतरित्या त्या चोराला सांगितलं की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. माझ्या प्रियानो, लक्षात असू द्या, आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्ही प्रभूला ओळखलं पाहिजे. त्या चोरानं प्रभूला ओळखलं. माझ्या प्रियानो, डाका टाकणारा, चोरी करणारा, लबाडी करणारा त्या व्यक्तीनं प्रभूला ओळखलं. माझ्या प्रियानो, त्यानं हाच उतारणारा, हाच उद्धार करताय, हाच आमचा मसीहा आहे, हाच आम्हाला उद्धारू शकतो हे त्यानं ओळखलं. आणि पटकन एका मिनिटामध्ये त्यानं प्रभूला विनंती केली की प्रभू, तू राजभवन येशील त्यावेळेस माझी
आठवण कर. माझ्या प्रियानं कुठलाही विलंब न लावता प्रभू त्याला म्हणत आहे की आज तू मजबरोबर सुख लोकात असेल. माझ्या प्रियानं आधी सुद्धा पश्चातापी अंतःकरणानं प्रभूला म्हणायला पाहिजे की प्रभू ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस आमची आठवण कर. प्रभू आम्ही पश्चातापी होऊन तुला ओळखतो, आम्ही प्रार्थना करतो आमच्या पापांची क्षमा कर. माझ्या प्रियानं तुम्हाला आणि मला तो क्षमा करणारा देवा. माझ्या प्रियानं चोराला जसं अभिवचन दिलं तसं तो तुम्हाला आणि मला सुद्धा अभिवचन देण्यासाठी तयार आहे. माझ्या प्रियानं म्हणून लक्षात असू द्या, आम्ही ख्रिस्ताला नाव ठेवण्यापेक्षा, आम्ही त्याच्या अगेन्स्ट जाण्यापेक्षा आम्ही त्याच्या शरणापाशी येणं गरजेचं आहे. त्याचा आम्ही स्वीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला ओळखणं गरजेचं आहे. माझ्या प्रियानं आजच्या जगामध्ये असे कितीतरी ख्रिस्ती लोक आहेत, त्यांची आणि ख्रिस्ताची मुळीच ओळख नाही. माझ्या प्रियानं नामधारी ख्रिस्ती आहेत. माझ्या प्रियानं आम्ही ख्रिस्ती आहेत असं म्हणून मिळवणारे लोक आहेत. माझ्या प्रियानं त्या सर्वांना मला सांगू द्या की त्या चोरानं प्रभूला ओळखलं तसं अंतःकरण प्रभूला मागा की प्रभू तुला ओळखणारं अंतःकरण तू आम्हाला दे, ते नेत्र प्रभू तू आम्हाला दे की जेणेकरून आम्ही पश्चातापी होऊन तुला विनंती करावी की प्रभू तू राजव्यवहारात ज्यावेळेस येशील त्यावेळेस आमची आठवण कर. प्रभू तुमची आणि माझी याचना, तुमची आणि माझी प्रार्थना ऐकण्यासाठी तयार. माझ्या प्रियानं एक छोटंसं भजन आहे. माझ्या प्रियानं फार सुंदर असं आहे. येशील जेव्हा न्याय कराया तेव्हा ध्यान धरा प्रभुवरा आठवण माझी करा प्रभुवरा आठवण माझी करा. येशील जेव्हा न्याय कराया तेव्हा ध्यान धरा प्रभुवरा आठवण माझी करा प्रभुवरा आठवण माझी करा. लक्षात असतं माझ्या प्रियानो, प्रभूला आम्ही हाक मारणं अत्यंत गरजेचं. प्रभू तुम्हाला आणि मला अभिवचन देण्यासाठी तयार आहे की आज तुम्ही माझ्या बरोबर सुख लोकात असेल. तिसरा शब्द प्रभूने त्या वधस्तंभावरून उद्गारलेला आहे. माझ्या प्रियानो, पहिला शब्द आम्ही ऐकला की हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. दुसरा शब्द त्यानं उद्गारला माझ्या प्रियानो की तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असेल. आणि तिसरा शब्द तो आपल्या आईसाठी उद्गारत आहे. माझ्या प्रियानो, त्याची आई सर्व त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी खूप जनसमुदाय, मोठा जनसमुदाय त्याच्यासमोर उभा होता. माझ्या प्रियानो, आणि त्या सर्व जनसमुदायामध्ये त्याची आई मरिया आणि त्याचा शिष्य योहान त्या ठिकाणी उभा होता. माझ्या प्रियानो, मरिया काही करू शकत नव्हती. माझ्या प्रियानो, त्या लोकांनी प्रभूला एवढं दोषी ठरवलेलं होतं माझ्या प्रियानो की मरियाचं त्या ठिकाणी काहीच चालत नव्हतं. मरिया प्रियानो त्या ठिकाणी रडून रडून खाया झालेली होती. माझ्या प्रियानो, मरिया त्या वधस्तंभाच्या समोर बसलेली होती आणि सर्व लोकांमध्ये ख्रिस्तानं नजर फिरवून पाहिलं की कोण आहे ते, कोण आहे. सर्व पाहत असताना, निरीक्षण करत असताना मरिया त्या ठिकाणी बसलेली प्रभूला दिसली. माझ्या प्रियानो, आणि प्रभूनं त्या वधस्तंभावरून तो शब्द उद्गारला, बाई पहा हा तुझा मुलगा, मुला पहा ही तुझी आहे. माझ्या प्रियानो, या जगामध्ये असताना प्रभूनं ज्या नियमशास्त्राचंही पालन त्यानं केलेलं होतं. माझ्या प्रियानो, 5वी आज्ञा की तू आपला बाप व आपली आई यांचा सन्मान कर, असं ज्यावेळेस ही शिकवण प्रियानो वधस्तंभावर प्रियानो प्रभू तुम्हाला आणि मला सांगत आहे. त्यानं आपल्या आईची काळजी घेतली. माझ्या प्रियानो, ज्या मरियेच्या ओपोटी त्यानं जन्म घेतला. माझ्या प्रियानो, ज्या मरियेनं त्याच्यासाठी दुःख सहन केलं. माझ्या प्रियानो, ज्यावेळेस मरिया कुमारिका होती. माझ्या प्रियानो, प्रभू ज्यावेळेस त्याच्या उदरामध्ये जन्म घेणार अशी बातमी तिला कळाली. माझ्या प्रियानो, त्या सर्व संकटाला सामोरं जाण्याची तयारी मरियेनं दर्शवली होती. माझ्या प्रियानो, 9 महिने 9 दिवस ख्रिस्त मरियेच्या उदरामध्ये होता. माझ्या प्रियानो, आणि त्या मरियेचं खूप असं प्रेम आपल्या मुलावर होतं. माझ्या प्रियानो, मरिया रडून 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 मरियेचे डोळे सुजले होते. माझ्या प्रियानो, मरियेचे डोळे लाल झाले होते. माझ्या प्रियानो, मरियेने सुद्धा काही खाल्लं पिलेलं नव्हतं. माझ्या प्रियानो, आणि ज्यावेळेस प्रभू वधस्तंभावर असताना प्रभू मरियेकडे पाहून त्याच्या शिष्याला म्हणत आहे, मरियेला म्हणत आहे, बाई पहा हा तुझा मुलगा, मुला पहा ही तुझी आई. आणि माझ्या प्रियानो, शिष्यावर प्रभूचं जास्त प्रेम होतं, योहानावर, त्याच्यावर मरियेची जबाबदारी त्यानं सोपवलेली. माझ्या प्रियानो, आजच्या या शब्दावर
प्रभूनं जो तिसरा शब्द उद्गारला माझ्या प्रियानो, त्या प्रत्येक शब्दावर माझ्या प्रियानो ते अलंकार आहेत माझ्या प्रियानो, त्याला अर्थ आहे माझ्या प्रियानो. आज आम्हाला टाइम कमी आहे माझ्या प्रियानो, त्यामध्ये मला काही तुम्हाला जास्त सांगता येत नाही, परंतु थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे माझ्या प्रियानो. त्यानं आपल्या आईची त्या वधस्तंभावरून काळजी घेतलेली माझ्या प्रियानो, त्यानं आपल्या कर्तव्य त्यानं या ठिकाणी पूर्ण केलेले माझ्या प्रियानो. आज आम्ही आमचं जीवन जगत असताना आमच्या आईवडिलांची आम्ही काळजी घेतो का, आमच्या आईवडिलांबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम आहे का, हे आम्ही जाणणं अत्यंत गरजेचं माझ्या प्रियानो. आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये नियमशास्त्रामध्ये तुम्हाला मला सांगितलंय की तू आपला बाप व आपली आई यांचा सन्मान कर, म्हणजे मी तुझे कल्याण करेन. जे लोक आपल्या आईचा आणि आपल्या बापाचा सन्मान करतात तेच लोक आशीर्वादित आहेत, बाकी कुठलाच आशीर्वादित नाही माझ्या प्रियानो. मी तुम्हाला या ठिकाणी पुराव्याविषयी सांगणार आहे. लक्षात असू द्या, ख्रिस्तानं आपल्या आई वडिलांची आपल्या आईची त्या ठिकाणी काळजी घेतलेली माझ्या प्रियानो. आणि माझ्या प्रियानो जर एक इमॅजिन जर तुम्ही आणि केलं तर वधस्तंभावर ख्रिस्त आहे, मरिया खाली आहे, आणि जर वधस्तंभावर ख्रिस्त त्या ठिकाणी असताना माझ्या प्रियानो त्याचं दैवीपण त्याला दाखवायचं होतं मी त्या परमेश्वराचा एक पुत्र आहे. त्या ठिकाणी माझ्या प्रियानो तो दैवीपण दाखवत असताना प्रियानो त्या ठिकाणी तो आईला जर प्रभू बोललाच असता तर प्रभू काय बोलला असता, आणि मरिया बोललीच असती तर मरिया काय बोलली असती, हे जर नारायण माऊली टिळकांच्या गीतामध्ये जर आम्ही पाहिलं तर मरिया त्या ठिकाणी लोकांना म्हणत आहे, माझ्या बाळा मरियाला कैसा दुःखाचा घाला, माझ्या उपासना संगीतामध्ये हे गीत दिलेलं आहे. मरिया म्हणते माझ्या बाळावर का असा घाला केलाय, का दुःखाचा घाला असा माझ्या बाळावर का माझ्या बाळावर केलं. माझ्या प्रियानो अंतःकरण तुटून लागलं मरियाचं माझ्या प्रियानो. मरिया घरीच्या अंतःकरणामध्ये तलवारी भोसकल्यासारखं तिचं अंतःकरण झालं माझ्या प्रियानो. छिन्न त्या मरियाचं अंतःकरण झालं माझ्या प्रियानो. आजच्या या शब्दावरून मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर असताना आपलं कर्तव्य पार पाडलं माझ्या प्रियानो. आम्हाला सुद्धा या जगामध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या आई वडिलांबद्दल असलेलं कर्तव्य आम्ही पार पाडलं पाहिजे माझ्या प्रियानो. आणि म्हणून देवा तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. चौथ्या शब्दाकडे आपण जाणार आहोत. चौथा शब्द त्यानं उद्गारला, माझा देवा माझा त्याग का केला. चौथा शब्द प्रभू त्या वधस्तंभावरून त्यानं उद्गारलेला माझ्या प्रियानो, यदई रमा सबक्तनी, माझा देवा माझा त्याग केला. मध्य कुशवर्तमानाचा 27वा अध्याय 45 आणि 46 वचनामध्ये ते लिहिलेला माझ्या प्रियानो. वधस्तंभावर असताना पहिला शब्द प्रभू म्हणतो की हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात यांना समजत नाही. दुसरा शब्द प्रभूनं उद्गारला माझ्या प्रियानो की आज त्या चोराला म्हणत आहे की तू मजबर कर सुख दुःखात अशी. तिसरा शब्द त्यानं आपल्या त्या वधस्तंभावरून आपल्या आईची काळजी घेतली, त्यानं कर्तव्य बजावलं की बाई पहा हा तुझा मुलगा, मुला पहा ही तुझी आई. हे सर्व घडत असताना माझ्या प्रियानो सर्व यशया 53 अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे सर्व आम्हा सर्वांची पाप परमेश्वराने त्याच्यावर लादली, हे वचन माझ्या प्रियानो त्या ठिकाणी पूर्ण झालं. आणि सर्व मानव जातीचे सर्व जगाचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. आणि लादल्यानंतर माझ्या प्रियानो त्याला क्षणासाठी असं वाटलं की माझ्या बापाने मला सोडलं. माझ्या प्रियानो तुम्हाला मला सांगू द्या, परमेश्वर येशू ख्रिस्तावर सर्व पाप लादल्यानंतर परमेश्वरानं आपलं मुख काही क्षणापुरतं त्या प्रभू येशू ख्रिस्तापासून असं फिरवलं माझ्या प्रियानो. आणि फिरवल्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर कासवीस झाला प्रियानो. आणि मोठ्यानं तो ओरडला की माझ्या देवा माझा त्याग का केला. माझ्या प्रियानो अगोदरच्या वचनामध्ये आम्ही पाहिलं, पहिला शब्द त्यानं वापरला की हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. या ठिकाणी तो आपल्या बापाला बाप म्हणत आहे माझ्या प्रियानो. या ठिकाणी तो म्हणत आहे की माझ्या देवा माझा त्याग का केला. माझ्या प्रियानो या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी स्वतःला तो मानव म्हणून माझ्या प्रियानो त्या ठिकाणी संबोधत आहे माझ्या प्रियानो. कारण परमेश्वर पाप पाहूच शकत नाही, म्हणून काही क्षणासाठी त्यानं आपलं मुख त्या ख्रिस्तापासून थोडस फिरवल्याबरोबर माझ्या प्रियानो त्या ठिकाणी
प्रभू येशू ख्रिस्तानं मोठ्यानं ओरडून तो म्हणाला, एलोई एलोई लमा सबक्तनी, माझ्या देवा माझा त्याग का केला. माझ्या प्रियानो, ख्रिस्ता परमेश्वराची तारणाची योजना ख्रिस्ताला या ठिकाणी पूर्ण करायची होती. माझ्या प्रियानो, जो अर्पण्यासाठी जो कोकरा होता माझ्या प्रियानो, तो कोकऱ्याची भूमिका त्या वधस्तंभावर निभावत होता. माझ्या प्रियानो, जो विधी रक्त सांडल्या वाचून, रक्त ओतल्या वाचून पापाची क्षमा होत नाही, हा विधी ख्रिस्त त्या वधस्तंभावर पूर्ण करत होता. माझ्या प्रियानो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमने बागेमध्ये गेला त्यावेळेस 3 वेळेस त्याने प्रार्थना केली. माझ्या प्रियानो, आणि 3 वेळेस तो म्हणते की हे बाबा, तुझी सासल्यास हा प्याला माझ्यापासून दूर कर. हे बाबा, तुझी सासल्यास हा प्याला माझ्यापासून दूर कर. हे बाबा, तुझी सासल्यास हा प्याला माझ्यापासून दूर कर. त्याच्या बापाला माझ्या प्रियानो परमेश्वराला त्याची प्रार्थना ऐकली. माझ्या प्रियानो, परमेश्वराला तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याला देणं होतं. माझ्या प्रियानो, त्याच्या रक्तानेच तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा होणार होती. माझ्या प्रियानो, तुम्हा आम्हाला सर्वांचं उद्धारण होणार होतं. माझ्या प्रियानो, तुमचा आमचा सर्वांचा उद्धार त्याला करायचा होता. माझ्या प्रियानो, म्हणून परमेश्वराची तारणाची योजना ख्रिस्त निमूटपणे त्या वधस्तंभावर सहन करत होता. माझ्या प्रियानो, काही क्षणासाठी माझ्या प्रियानो परमेश्वराचं मुख त्याच्यापासून दूर झालं आणि ती पापाची भिंत त्यांच्या दोघांच्या मध्ये उभा राहिली आणि मोठ्यानं प्रभू ओरडून म्हणाला की माझ्या देवा माझा त्याग का केला. माझ्या प्रियानो, लक्षात असू द्या, देवाला पाप देव पाहू शकत नाही. माझ्या प्रियानो, म्हणून आम्ही पाप विरहित जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. जे पापी लोक आहेत माझ्या प्रियानो, पवित्र बायबल असं सांगतं की दुष्टपणाने वागणारे लोक आहेत, जे कपटीपणाने वागणारे लोक आहेत, जे पाप ज्यांना माहिती हे पाप आहे तरी सुद्धा जाणून बुजून जे पाप करणारे लोक आहेत त्यांची प्रार्थना सुद्धा मला वीट आणणारी आहे, असं पवित्र बायबल मला सांगतं. माझ्या प्रियानो, म्हणून आम्ही माझ्या प्रियानो लक्षात असू द्या की आम्ही पाप विरहित जीवन आम्ही जगलं पाहिजे. तो त्याचा एकुलता एक पुत्र होता. माझ्या प्रियानो, त्यानं स्वतः त्यावेळेस त्याच्या बापाला काही क्षणासाठी माझ्या प्रियानो त्याचं मुख त्यानं त्याच्यापासून फिरवल्याबरोबर ख्रिस्त मोठ्यानं ओरडलेला. माझ्या प्रियानो, या वचनातून मला सांगू द्या की आमच्या बोलण्यातून आमच्या वागण्यातून ख्रिस्त गाजला पाहिजे. माझ्या प्रियानो, पाप विरहित जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. माझ्या प्रियानो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि यावेळेस एक गीत होईल आणि गीत होत असताना आपण अर्पण आदराने व सद्भावने आपण प्रभूला सादर करणार आहोत. तुमच्या घरामध्ये स्वनाकाराचे डबे आहेत, त्या स्वनाकाराच्या डब्यामध्ये आपण दान टाकायचं आणि ज्या ज्या चर्च आपण आहात त्या चर्चमध्ये हे दान ईस्टर सणाच्या भक्ती प्रसंगी आपण ते दान त्या ठिकाणी पोहोचत करावं. यावेळी देवाच्या स्तवनासाठी आपण गीत गाऊया. एकलेसीचे गीत संग्रह, गीत क्रमांक 185. गीत क्रमांक 185. परमेश्वरा करुणा करा, तो आसरा तुटला. यावेळी आपण आपली अर्पणे आदराने सद्भावने प्रभूला सादर करूया. परमेश्वरा करुणा करा, तव आसरा तुटला पुरा. परमेश्वरा करुणा करा, तव आसरा तुटला पुरा. परमेश्वरा त्यजिले मला का अजिदेव बापा. त्यजिले मला का अजिदेव बापा. तुझ विण झाला जीव घाबरा. तुझ विण झाला जीव घाबरा. परमेश्वरा करुणा करा, तव आसरा तुटला पुरा. परमेश्वरा करुणा करा, तव आसरा तुटला पुरा. परमेश्वरा दुरिती दुरावे जन ईश्वराते. दुरिती दुरावे जन ईश्वराता. शिकवी धडा
शब्दाकडे आपण जाणार आहोत. 5वा शब्द ख्रिस्तानं त्या पदस्तंभावर उद्गारला, मला तहान लागली. योहान वर्तमान याचं 19 अध्याय आणि 28 आणि 29 वचन. रात्री 12 वाजेपासून तर दुपारचे 3:30 पावणे 4 वाजत आहेत माझ्याकडे. रात्री 12 वाजेपासून तर दुपारच्या 3 वाजेपर्यंत ख्रिस्त त्या लोकांच्या यातना सहन करत होता माझ्याकडे. रात्री 12 वाजता ख्रिस्ताला धरलेलं होतं. त्या अगोदर जे शिष्यांसोबत त्यानं जे प्रभू भोजन स्थापन केलं त्यावेळेस जो प्रभू जेवला होता, जे पाणी त्यानं पिला होता तेवढाच, परंतु त्यानंतर त्याला पाणी सुद्धा त्या लोकांनी दिलं नाही. त्याचा छळ करत असताना त्या लोकांनी त्याला फक्त मारहाणच केली माझ्याकडे. पाण्याचा थेंब सुद्धा ख्रिस्ताला त्या लोकांनी दिला नाही. हे सर्व छळ सहन करत असताना त्या पदस्तंभावर ते मरण सोसत असताना माझ्याकडे, ते यातना सहन करत असताना माझ्याकडे त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट त्या लोकांनी घातलेला होता. तो काट्याचा मुकुट, ते काटे ख्रिस्ताच्या मस्तकामध्ये रोवून बसले होते माझ्याकडे. हातामध्ये खिळे ठोकलेले होते माझ्याकडे. त्याच्या शरीरामध्ये ज्या जखम होत्या, जखमेतून रक्त वाहत होतं माझ्याकडे. शरीरात रक्त माझ्याकडे खळखळ वाहत होतं माझ्याकडे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये माझ्याकडे प्रभू त्या ठिकाणी त्या वधस्तंभावरून 5वा शब्द उद्गारत आहे की मला तहान लागली आहे. कृपा करून मंडळीनं या शब्दांकडे लक्ष द्यायचंय. हे तिन्ही शब्द मी एकत्रितरित्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या तिन्ही शब्दामध्ये ज्या कारणाची योजना पूर्ण झालेली माझ्या प्रियानो, हे शब्द कृपा करून नीट ऐकायचे माझ्या प्रियानो. काय घटना घडली, काय परमेश्वराची योजना होती, ती योजना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ख्रिस्त शब्द त्या ठिकाणी वधस्तंभावरून शब्द त्यानं उद्गारले आणि त्या शब्दावर आम्ही मनन आणि चिंतन करतो आणि मग आम्ही साला मार्मिक संदेश ऐकण्याची आम्हाला अपेक्षा असते. माझ्या प्रियानो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, हे ते ख्रिस्तानं जे शब्द त्या ठिकाणी वापरले त्याला अर्थ आहे माझ्या प्रियानो. ते मोलाचे शब्द आहेत माझ्या प्रियानो. त्या ठिकाणी एक एक शब्द हा लाख मोलाचा ख्रिस्तानं वापरलेला माझ्या प्रियानो. या ठिकाणी तिन्ही शब्द जे त्या ठिकाणी वापरण्यात आलेले माझ्या प्रियानो, तो विधी परमेश्वरानं मानवासाठी त्याच्या नियमशास्त्रामध्ये जो लावून दिलेला होता, तो विधी या ठिकाणी पूर्ण झालेला माझ्या प्रियानो. परत एकदा मला तुम्हाला सांगू द्या, रक्त ओतल्या वाचून पापाची क्षमा होत नव्हती. आणि पूर्वीच्या काळामध्ये जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर एखाद्या, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, एखाद्या कुटुंबाच्या पापाची क्षमा जर करायची असेल तर त्यानं एक अर्पण मंदिरामध्ये अर्पण करायचंय. त्याचं रक्त याजकाला वाटीमध्ये आणून द्यायचंय आणि याजकानं यजपाच्या वनस्पतीनं पवित्र परमपवित्र स्थानामध्ये जाऊन ते वेदीवर शिंपडायचे आणि त्या कुटुंबाच्या वतीनं असं म्हणायचंय की या अमुक अमुक कुटुंबाच्या पापाची क्षमा हो, असं हा विधी होता माझ्या प्रियानो. मग संपूर्ण जगातल्या मानवाच्या पापांच्या क्षमेसाठी कोण कोकरा देणार आहे? कुठला निष्कलंक कोकरा असणार आहे? आणि म्हणून त्याने स्वतः मानव रूप घेऊन ख्रिस्ताच्या रूपामध्ये परमेश्वरानं या ठिकाणी जन्म घेतला. त्यानं आपला एकुलता एक पुत्र कोकरा म्हणून या जगामध्ये जन्माला घातला माझ्या प्रियानो. फक्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी, तुम्हाला आरोग्य मिळावं म्हणून, तुम्हाला आणि मला शांती मिळावी म्हणून, तुमचा आणि माझा नाश होऊ नये म्हणून त्यानं स्वतःचा एकुलता एक पुत्र कोकरा म्हणून अर्पण्यासाठी या जगामध्ये पाठवला. आणि प्रभू त्या वधस्तंभावरून 5वा शब्द त्यानं उद्गारलेला माझ्या प्रियानो की मला तहान लागलेली आहे. खरोखर माझ्या प्रियानो, विचार करण्याची गोष्ट आहे की ख्रिस्ताला तहान लागली असेल का? खूप संदेशाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या वतीने आम्ही ऐकतो की ख्रिस्ताला आत्म्याची तहान लागली असेल वगैरे वगैरे. मला त्याच्याबद्दल म्हणायचे नाही, परंतु मला सांगू द्या, त्याचा जर निसर्गावर अधिकार आहे, हा निसर्गच त्याला तयार केलेला आहे. तो स्वतः म्हणतो की मी जिवंत पाणी आहे. त्या शंभरोनी स्त्रीला पाणी देत असताना तो म्हणत आहे की मी जे पाणी तुला देईन ते पाणी जर तू पिलीस तर तुला कधीही तहान लागणार नाही. तर त्या ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर तहान लागली असेल का? परंतु माझ्या प्रियानो, तो विधी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी
लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 19वा अध्याय 28 आणि 29वा वर्षामध्ये स्पष्ट 23वा अध्याय आणि योहान त्याचा 19वा अध्याय आणि 30वा वर्षामध्ये योहान 19:28-29 मध्ये क्षमा करा थोडस मागं पुढे होत आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे तो म्हणाला. असं शब्द उद्गारल्यानंतर माझा प्रियानो जे त्या ठिकाणी रोमी शिपाई होते त्या रोमी शिपायानं प्रभूला एक स्पंज आंबामध्ये डुबून यजोबाच्या काठीवर तो स्पंज ठेवला आणि ख्रिस्ताला त्यानं तो स्पंज चाटण्यासाठी दिला. परंतु ख्रिस्तानं आंब घेतलं नाही माझ्या प्रियानो. त्या ठिकाणी यजोब वापरण्यात आलेल्या माझ्या प्रियानो आम्ही स्तोत्रामध्ये जर आम्ही पाहिलं स्तोत्र करता म्हणतो की यजोबाच्या काठीने प्रभू माझा पाप मला धू. जुन्या करारामध्ये रक्त ज्यावेळेस वेदीवर शिंपडण्यात होतं त्यावेळेस येजोब वापरण्यात येत होता माझ्या प्रियानो. येजोबाच्या वनस्पतींनाच रक्त शिंपडल्या जात होतं माझ्या प्रियानो. आणि मला तुम्हाला सांगू द्या प्रभूनं आंबा पाणी मागितलं आणि पाणी देत असताना माझ्या प्रियानो त्या लोकांनी तो स्पंज आंबाचा स्पंज येजोबाच्या काठीवर प्रभूला दिला. प्रभूच्या रक्ताला जसा येजोब स्पर्श केला माझ्या प्रियानो तसंच प्रभू म्हणतो पूर्ण झालाय माझ्या प्रियानो. शब्दाकडे लक्ष द्या. प्रभूनं पाणी मागितलं पाणी मागितल्यानंतर यजोबाच्या वनस्पतीवर त्या यजोबाच्या काठीवर तो स्पंज ठेवला. स्पंज जसाच ख्रिस्ताच्या रक्ताला स्पर्श झाला तसाच प्रभू त्या वधस्तंभावर असताना त्यानं 6वा शब्द त्यानं उद्गारला पूर्ण झालाय. काय पूर्ण झालंय की प्रभूची तळणाची योजना त्या स्वर्गामध्ये आखली. तुझ्या ह्या लोकांच्या तुझ्या लोकांच्या पापाच्या क्षमेसाठी तुम्हाला जन्माला घातलं. प्रभू परमेश्वर त्याची सर्व योजना पूर्ण झालेली आहे. तारणाची योजना प्रभू पूर्ण झालेली आहे. आणि प्रभू जसाच त्या यजमाला स्पर्श झाल्याबरोबर प्रभू मोठ्यानं म्हणाला की पूर्ण झाले आहे. आणि पूर्ण झाले म्हटल्यानंतर माझ्या प्रियानो प्रभूनं पूर्ण झाले म्हटल्यानंतर प्रभूनं त्या ठिकाणी आपली मान खाली केली आणि मोठ्यानं प्रभू ओरडून म्हणाला हे बाप्पा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोडून देतो. आणि प्रभूनं आपला प्राण त्या ठिकाणी सोडलेला माझ्या प्रियानो. जसाच येजोब ख्रिस्ताच्या रक्ताला लागला प्रभू म्हणाला की पूर्ण झालंय. पूर्ण झालं म्हटल्यानंतर आता काय प्रभू तुझी योजना हे परमेश्वरा हे माझ्या बापा मी तुझी योजना मी पूर्ण केली. मानवाच्या पापासाठी मी माझं रक्त त्या वेदीवर शिंपडलेला प्रभू तो यजोब माझ्या रक्तात डुबलेला माझ्या प्रभू आता हे सर्व पूर्ण झालंय. मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि असे म्हणून ख्रिस्तानं प्राण सोडला माझ्या प्रियानो. आणि ख्रिस्तानं प्राण सोडल्यानंतर काय घटना घडल्या या ठिकाणी पवित्र बायबलमध्ये सांगितलेलं माझ्या प्रियानो. पहिल्यानं मंदिराचा पडदा मधोमध फाटलेला माझ्या प्रियानो. आणि तो रस्ता तो परमेश्वराला विनंती करण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी समोरासमोर परमेश्वराच्या समोर याचना करण्यासाठी तो तारणाचा मार्ग ख्रिस्तानं आपल्या रक्तानं माझ्या प्रियानो तुमच्या आणि माझ्या पापाची खंडणी भरून माझ्या प्रियानो तो पवित्र पवित्र स्थानाचा रस्ता ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी मोकळा केलेला माझ्या प्रियानो. आज जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पूर्वी जुन्या करारामध्ये पडदा लावलेला होता माझ्या प्रियानो. परम पवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला नव्हता माझ्या प्रियानो. त्या परम पवित्र स्थानापर्यंत येण्याचीही परवानगी तुम्हाला नव्हती माझ्या प्रियानो. परंतु ख्रिस्ताच्या मरणानंतर तो पडदा मधोमध फाटला माझ्या प्रियानो. आणि आता थेट तुम्हाला आणि मला त्या परमेश्वरासोबत आम्हाला संवाद साधण्याची संधी परमेश्वरानं तुम्हाला ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला त्याच्या रक्तानं खंडणी म्हणून भरून तुमचा आणि माझा मार्ग तो मोकळा केला. तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यानं त्या वेदीवर रक्त सांडलं आणि त्या वेदीवर जाण्याचा मार्ग ख्रिस्ताच्या रक्तामुळे तो तुम्हाला आणि मला
तुम्हाला मला तो प्राप्त झालेला माझ्या प्रियानो. म्हणून या 7 शब्दाबद्दल जे रहस्य आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. का ख्रिस्त या जगामध्ये आला, का त्याने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण दिला, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी, माझ्या पापासाठी ख्रिस्तानं त्या परमपवित्र स्थानामध्ये रक्त सांडलं आणि आम्हाला धारणाचा मार्ग मोकळा केला. त्याच्या रक्तामुळं, त्याला लागणाऱ्या फटक्यामुळं आम्हाला आरोग्य मिळालं, आम्हाला शांती मिळाली, आमच्या पापाची क्षमा झाली. माझ्या प्रियानो, आमच्या पापाची क्षमा झालेली माझ्या प्रियानो. आता आमचा नाश होणार नाहीये, तर आमचा न्याय होणार. माझ्या प्रियानो, प्रभूचं परत येणं होणार आहे. प्रभू माझ्या प्रियानो, आता त्याच्या समोर आम्हाला जाण्यासाठी आम्हाला स्वतःला आम्हाला सिद्ध करायचं माझ्या प्रियानो. आणि हे सर्व झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर प्रभूने आपला प्राण आपल्या बापाच्या हाती सोपवून दिला माझ्या प्रियानो. प्रभू त्या ठिकाणं मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो हे शब्द त्यानं ज्यावेळेस वापरले, त्यावेळेस यहुदी लोकांमध्ये प्रार्थनेची ही प्रथा होती माझ्या प्रियानो. रात्री झोपत असताना यहुदी लोक आपला आत्मा देवाच्या हाती सोपवत होते माझ्या प्रियानो. ते झोपी जात होते आणि दुसऱ्या दिवशी ते परत उठत होते माझ्या प्रियानो. ख्रिस्ताला माहिती होतं की मला तिसऱ्या दिवशी परत उठायचंय आणि तोपर्यंत मी माझा आत्मा माझ्या बापाच्या हातामध्ये मी देत आहे. ही प्रार्थना करून ख्रिस्तानं त्या ठिकाणी प्राण सोडलेला माझ्या प्रियानो. आणि ख्रिस्तानं प्राण सोडल्यानंतर माझ्या प्रियानो बाजूला सर्व अनुयायी होते. माझ्या प्रियानो सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले माझ्या प्रियानो. भूमिकंप झाला, कबरा उघडला माझ्या प्रियानो. पवित्र जन त्या ठिकाणी उठल्या गेले माझ्या प्रियानो. मोठा अंधार पडला माझ्या प्रियानो. आणि अंधार पडल्यानंतर माझ्या प्रियानो दुसऱ्या दिवशी शाबात होता आणि शाबाताच्या वेळेस त्या ठिकाणी अमीन भाई योसेफ नावाचा एक प्रभूचा गुपित शिष्य होता. त्या शिष्यानं प्रभूजवळ, पिलाताजवळ याचना केली, विनंती केली की ख्रिस्ताचं शरीर खाली काढण्यासाठी आम्हाला परवानगी द्या. आणि त्यानं ख्रिस्ताचं शरीर त्यानं त्या वधस्तंभावरून खाली काढलं माझ्या प्रियानो. एक नवीन कबर, त्याला त्या नवीन कबरेमध्ये ख्रिस्ताचं शरीर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं माझ्या प्रियानो. आणि त्या कबरेवर मोठी धोंड लावण्यात आली माझ्या प्रियानो. त्यावेळेस कैसाराचा पहारा होता आणि कैसाराचं राज्य होतं आणि त्यांनी त्या कबरेला माझ्या प्रियानो सील करण्यात आलं. साखर दंडानं त्या कबरेला सील करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सर्व त्याचे शिष्य आपापल्या घरी गेलेले आहेत माझ्या प्रियानो. आजच्या या 7 शब्दावरून मला तुम्हाला हे सांगायचं माझ्या प्रियानो की आमच्या ख्रिस्तानं, तुमच्या आणि माझ्या प्रभूनं जे दुःख सहन त्या वधस्तंभावर केलं त्याचं फक्त आज आम्ही स्मरण करीत आहोत. ख्रिस्त 2019 वर्षापूर्वी मरण पावला, पुनरुत्थान झाला, आज तो जिवंत आहे. फक्त त्याचं दुःख सहन आम्हाला अनुभवायचं आहे की माझ्या ख्रिस्तानं माझ्यासाठी काय दुःख सहन केलं, माझ्या ख्रिस्तानं माझ्यासाठी किती त्रास सहन केला, हेच स्मरण आज आम्ही करत आहोत. परंतु तुम्हाला सांगू द्या, तुमचा आणि माझा ख्रिस्त हा पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तो जिवंत देव आहे माझ्या प्रियानो. त्या स्वर्गामध्ये बसलेला, त्याच्या पित्याच्या उजवीकडे बसलेला देव आहे माझ्या प्रियानो. म्हणून आज त्याचं दुःख सहन, आम्ही त्याच्या दुःख सहनाचं स्मरण करत असताना, त्या ख्रिस्ताचा, त्या वधस्तंभाचा प्रवास आम्ही अनुभवत असताना माझ्या प्रियानो, आम्हाला त्याची जाणीव असू द्या की ख्रिस्तानं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी त्या वधस्तंभावर प्राण दिलेला आहे. देवा तुम्हाला आशीर्वादित करू. या 1 तासामध्ये हे 7 शब्द सांगणं कठीण आहे माझ्या प्रियानो, परंतु मी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच देवा तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. जर काही चुकलं असेल तर हो, मला क्षमा करा. थँक्यू व्हेरी मच. यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया आणि 21 गीत संग्रह येथे गीत क्रमांक 176 क्रुसास येशू टांगला अर्पिलेला पोकळ. स्तोत्र
पवित्र 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 सनाधीश परमेश्वर पित्या, सुंदरशा वचनातून तू आज आमच्याशी बोललास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. माझ्या देवा, 2019 वर्षापूर्वी प्रभू तू आम्हासाठी या जगामध्ये जन्म घेतलास, आम्हा पापासाठी त्या बदस्तंभावर प्राण दिलास, आमच्या पापासाठी तुझ्या रक्ताची खंडणी तू भरलीस माझ्या देवा. त्याबद्दल तुझ्या बलिदानाबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो माझे. तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुझे उपकार मानतो माझे देवा. तू प्रेम करणारा देवा आहेस, प्रीती करणारा देवा आहेस माझ्या देवा. खरोखर तुझं वचन सांगता आम्ही भस्म झालो नाही, ही तुझी कृपा आहे, कारण त्याच्या करुणेला खंड पडत नाही. खरोखर माझ्या देवा, तुझ्या करुणेला खंड पडत नाही माझ्या देवा. प्रार्थना करतो प्रभू, आजची परिस्थिती तुला माहिती आहे माझ्या देवा. संपूर्ण जगभरात प्रभू या करुणा विषाणूमुळे प्रभू परमेश्वर सर्व जग अस्ताव्यस्त झालेले माझ्या देवा. प्रार्थना करतो, हात जोडून तुला माझ्या देवा प्रभू, हे मोठं संकट आमच्यावर तू काढून टाक माझ्या देवा. या संकटातून तूच आम्हाला सोडवू शकतोस माझ्या देवा. आम्ही सर्वजण तुझ्या चरणापाशी लीन आणि नतमस्तक होतो प्रभू. माझ्या देवा, तुझ्या पवित्र रक्तात प्रभू संपूर्ण जगाला सापडून दे माझ्या देवा. तू संपूर्ण जगावर प्रेम करणारा देवा आहेस प्रभू. प्रार्थना करतो, हा कोरोना व्हायरस येशूच्या नावात, येशूच्या रक्तामध्ये प्रभू परमेश्वर तू निघून जाऊ दे माझ्या देवा. प्रत्येकाला शांती प्रीती दे माझ्या देवा. तुझं आरोग्य प्रत्येकाला प्राप्त होऊ दे माझ्या देवा. आज सर्व तुझे भक्तगण मंदिरामध्ये येऊ शकले नाहीत माझ्या देवा, सर्व आपल्या घरामध्ये बसलेले आहेत माझ्या देवा. प्रार्थना करतो, घरामध्ये बसलेल्या असलेल्या सर्व तुझ्या प्रिय लेकरांना तुझा विपुल आशीर्वाद दे प्रभू परमेश्वर. तुझं दुःख सहनाचं प्रभू परमेश्वर आम्ही अनुभव घेतला माझ्या देवा. तो आमच्यासाठी त्या बदस्तंभावर जे दुःख सहन केलं त्याचं स्मरण आज आम्ही केलेलं आहे माझ्या देवा. प्रार्थना करतो, त्याची जाणीव ठेवण्यासाठी प्रभू मला चांगलं बल, चांगली बुद्धी, चांगले विचार दे. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मंडळ, त्यांच्या सर्व पास्टर कमिटी, सर्व महिला मंडळ, तरुण सर्वांना तुझा विपुल आशीर्वाद दे. आणि प्रभू परमेश्वर या ठिकाणी विभक्त असताना प्रभू तू आमच्या सोबत राहा. बोलण्यामध्ये जर प्रभू काही चुका झाली असतील प्रभू त्याची क्षमा कर. पुढील सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नामाने मागतो म्हणून तू ऐक द्या. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात असे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची आकाराचा असते आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशीच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत काढू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले दिवाळे दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा आत्मा राहो. आमेन. ख्रिस्त पावित्र्य शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. रविवारी ठीक 10 वाजता ईस्टर सणाची भक्ती याच चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून सर्व मंडळीला विनंती आहे की आपण वेळेवर आपल्या घरामध्ये हजर राहावं. फक्त 1 तास 15 मिनिटं या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे
आणि म्हणून या 1 तास 15 मिनिटांमध्येच आपल्याला सर्व भक्ती संपवावी लागते. म्हणून जे काही मध्ये ज्या प्रार्थना आहेत किंवा जे काही शास्त्रपाठ आहेत ते वेळेअभावी वगळण्यात येत आहे. कृपा करून मंडळीने त्याची नोंद घ्यावी. या 7 शब्दामध्ये 1 तासामध्ये हे 7 शब्द त्याच्यावर मनन आणि चिंतन करण्यास केलेलं आहे. म्हणून कृपा करून जर काही त्याच्यामध्ये चुका झाल्या असतील त्याची क्षमा करावी. देवा तुम्हाला आशीर्वादित करू. आपण सर्वजण उभा राहणार आहोत आणि आम्ही देवाला धन्यवाद देणार आहोत की प्रभू तो आम्हा पापासाठी त्या वधस्तंभावर प्राण दिला. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पुनरुत्थित ख्रिस्त आहेस, जिवंत ख्रिस्त आहेस, तू पाहणारा देव आहेस, ऐकणारा देव आहेस. आम्हाला त्याची जाणीव आहे, आमचा विश्वास तुझ्यावर आहे, आमची श्रद्धा तुझ्यावर आहे, तूच आमचा पाळणारा आहेस. ही प्रभूला प्रार्थना करू. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. नाशिक सिटी न्यूज 5 घंटा फ्लॅट नंबर 9 सीता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राजवळ तिडके कॉलनी नाशिक. पिनकोड नंबर 422-101. गुलाबराव ताकाटे मुख्य संपादक संचालक. संपर्क 99 60 45 90 77 19 तर 82 69 55.